आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वेसरा संगे सकाळ हा कार्यक्रम तुमचं स्वागत करत आहे. प्रत्येक दिवस पहाटे हे कार्यक्रम पाहू शकता, ऐकू शकता आणि ऐका, पहा आणि जीवनाच्या प्रत्येक दिवस तुम्ही आनंदाने आरंभ करा. आज वचन पाहणार आहे बायबलमध्ये योहान 13 अध्याय 1 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. येशू प्रभूंनी ओळखून घेतलं की मला या जग सोडून माझ्या पित्याकडे स्वर्गाकडे जाण्याची वेळ आली, तरी सुद्धा शेवटपर्यंत तो आपल्या शिष्यावर प्रीती केला. येशू प्रभू कोण आहे? 2000 सालीपूर्वी परमेश्वर स्वतः आपल्या लेकर म्हणजे आपला पुत्र येशू ख्रिस्ताला, तो स्वतः देव होता, त्याला मानव बनवून या जगामध्ये पाठवला. म्हणजे मानवाचं सर्व दुःख सुख काय आहे हे त्यांनी स्वतः ओळखून घ्यावा आणि शेवटी मानवाला देवापासून वेगळा करणारा आणि देवापासून दूर ठेवणारा त्या पापाला मिटवून टाकावं, त्यासाठी येशूला पाठवलं. आणि येशू या जगामध्ये येऊन सर्व प्रेम असं दाखवलं, आपल्या शिष्यावर असं प्रेम दाखवला. त्याच्यात उदाहरण शिष्य आहे आणि त्याच्यावर एवढं प्रेम दाखवला. शिष्यामध्ये किती चुकी होती, त्यांनी काय चुकली होती, पण ते सर्व येशूने माफ करून त्यांच्यावर प्रीती शेवटपर्यंत. आणि येशूने म्हटलं मत्ती 28 अध्याय 20 वचनामध्ये, या जगाच्या अंतपर्यंत सर्व दिवस मी तुमच्याबरोबर राहील. हो, येशूचं प्रेम अठळ आहे, ते कधी न बदलणार आहे. त्याने तुमच्यावर माझ्यावर प्रीती ठेवून या जगामध्ये आला, आपला जीव दिला, जिवंत उठला, असं स्वर्गात गेला. आज पण तो जिवंत आहे, प्रेमाने आहे. आमचं सर्व पाप तो क्षमा करतो. तुमच्या आमच्या जीवनामध्ये शांती आणि आशीर्वाद देतो. त्याच्यावर उठून घ्यावा, त्याला स्वीकार करून घ्यायला का तुम्ही? आज प्रार्थना करूया. पवित्र देवबापा, तो प्रेमाळू आहे आणि शेवटपर्यंत प्रेम तुझ्या शिष्यावर केला, आमच्यावर सुद्धा जगाच्या शेवटपर्यंत प्रीती ठेवणारा आणि तुझ्या प्रेमाला ओळखून देवबापा तुझ्या प्रेमाने तू येऊन आमच्यासाठी जीव दिला. आम्हाला आमच्या जीवाला वाचव, पापाला क्षमा कर. जे कोणी म्हणतात प्रत्येकाला क्षमा कर. जीवनामध्ये त्यांना शांती समाधान भेटू दे. येशूच्या नावाने सर्व आशीर्वाद येऊ दे. येशूच्या नावाने मागितो नाही प्रभूच्या. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी आपण पुन्हा भेटूया.